रामनवमी निमित्त देशभरातल्या मंदिरांना झळाळी. शिर्डीत शेकडो पालख्या दाखल. अयोध्यानगरी ही सजली. यूपीत 2 दिवसांची सुट्टी. टीईटीचं वेळापत्रक जाहीर. 21 जूनला टीईटीची परीक्षा. 27 मार्च ते 16 एप्रिल दरम्यान भरता येणार अर्ज. आजपासून राज्यावर दुहेरी संकट. मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज. ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं निधन. वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कोल्हापुरात सुरू होते उपचार. आखातातील युद्धाची प्रवाशांच्या खिशाला झळ. राज्यांतर्गत विमान प्रवास महागला. इंधन खर्च वाढल्यानं तिकिटाचे दर दुप्पट. अमरावती, नागपूर, पुणे, कोल्हापूर प्रवास महाग. मुंबई मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात. मार्च 2026च्या वेतनातून कपात होण्याची शक्यता. पगार नाही तर कामही नाही. कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा. अजित पवारांच्या अपघातामागे घातपात असेल तर आकाश पाताळ एक करून शोधून काढू. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. अपघाताची सीबीआय चौकशी करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती. महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी एफआयआर दाखल. कर्नाटक पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचा अधिकारच नाही. रोहित पवारांनी दाखल केलेल्या एफआयआरवरून मुख्यमंत्र्यांचा पलटवार. शिर्डीत भोंदू अशोक खरातचा आणखी एक मोठा जमीन व्यवहार उघड. विमानतळापासून काही अंतरावर 5 एकर जमीन. खरातची मालमत्ता चौकशीच्या फेऱ्यात. भोंदू खरातवर 8वा गुन्हा दाखल. राजेंद्र जासूद यांच्याकडून खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा. मरणाची भीती दाखवत खरातनं जासूद यांना लुबाडलं. आखाती देशातील युद्धाचा परिणाम. केळी उत्पादक शेतकरी अडचणीत. केळीला 4 ते 5 रुपये किलो भाव. केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात. दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायाला युद्धाच्या झळा. पॅकेज्ड दूध व्यवसायावर मोठा परिणाम. आयात बंद असल्यानं प्लॅस्टिकचा तुटवडा. व्यावसायिक आर्थिक अडचणी. अक्कलकोटमधील मांस विक्रीची दुकानं बंद. पहिल्याच गुरुवारी मांस विक्रीची दुकाने बंद. विक्री बंदच्या अंमलबजावणीला सुरुवात. साताऱ्याच्या कराडमधून कोकणात जाणारी वाहतूक बंद. पुलाच्या कामामुळे 2 महिने वाहतूक बंद राहणार. 27 मार्च ते 27 मे वाहतूक बंद असेल. अन्य पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. बेस्ट बस थेट दुभाजकावर. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. मुंबईच्या वरळीतील कमला मिल जवळची घटना. सुदैवानं कुणीही जखमी नाही.